नमस्कार, मी विशाल नांडे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमके केळीचे पानं पिवळे का पडतात आणि त्याच्या मागची 3 कारणं आहेत. हे मी कारणं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की केळीचे पाने पिवळे का पडतात आणि त्यावरती आपल्याला काय उपाययोजना करायला पाहिजे. तर पानाची तुम्हाला पहिले दाखवतो की पिवळे कशा प्रकारे पडतात. आणि तुम्ही असं बघू शकता की हे पान जे आहे हे तुम्हाला टोकाकडनं पिवळं पडत जाताना दिसतं आहे. इथे पण बघा, या ठिकाणी पण सुद्धा तुम्ही बघू शकता की हे पान जे आहे ना हे असं पिवळं पडत चाललं आहे टोकापासून. त्याला प्रामुख्याने कारण असं असतं की ज्या ठिकाणी झाड मोठं होतं, निसोनीच्या काळामध्ये येतं, अशा ठिकाणी जर तुम्ही बघाल तर तुम्हाला या ठिकाणी पानं पिवळेपणाची समस्या जास्त आढळते आणि ते मोठ्या भागातच जाणवते. ज्या ठिकाणी निसोनीचा काळ सुरू असतो, निसवण होत असते त्या ठिकाणी. आता याला कारण काय? पहिले कारण तुम्हाला सांगतो. या ठिकाणी सर्वात जास्त ताकद जी असते केळीला ही फ्लॉवरिंग येण्याकरता लागत असते. म्हणजे कंबळ जे असतं आपण म्हणतो ते झाडातून बाहेर पडण्याकरता सर्वात जास्त ताकद ह्या वेळेवर लागत असते. आणि अशा ठिकाणी काय होतं माहिती का, जर आपण खालून त्याला खाली व्यवस्थित न्यूट्रिशन दिलं नाही, खायला अन्न जर नाही दिलं तर मग ते झाडाला ताकद तर लागणारच आहे, ते कोणत्या मार्फत लागणार आहे. मग ते काय करतं, पानातलं अन्न जे असतं ना ते घेतं आणि झाडाला पुरवतं आणि मग नंतर झाड कंबळ बाहेर फेकतं. दुसरं कारण त्यामध्ये असं आहे की पोटॅशचा अतिवापर म्हणजे एमओपीचा वापर आपण जर अतिप्रमाणात जर कधी करत असाल अशा स्टेजमध्ये 1 महिना 2 महिन्या आधीपासून लोक भरपूरदा त्यामध्ये युरिया पोटॅश कंटिन्यू सुरू ठेवतात दर आठवड्याला. मग अशा ठिकाणी काय होतं, जमिनीमध्ये क्लोराईडची मात्रा वाढते. मी मागच्या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे सांगितलेलं होतं की तुम्ही एसओपीचा वापर करा, एमओपीचा वापर न करता. मग एमओपीचा वापर जर आपण जास्त प्रमाणात करत असाल तर अशा ठिकाणी काय होतं की ची मात्रा जास्त वाढते आणि क्लोराईडची मात्रा वाढल्यामुळे त्या ठिकाणी टॉक्झिक तयार होतं आणि अशा ठिकाणी बरेच जे न्यूट्रिशन जे असतात ते अपटेकेशन होण्यामध्ये अडथळे निर्माण करतात आणि परिणामी काय होतं, झाडाला अन्न मिळत नाही, मग झाड पानातलं अन्न खातं. बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याला टोकापासून ते पिवळं पडत जाताना दिसतं पान. तिसरी गोष्ट अशी आहे की बहुतेक ठिकाणी शेतकरी काय करतो, पाण्याचं नियोजन जे असतं ते कमी जास्त देतो. म्हणजे आज पाणी लावलं तर 2 दिवस देत नाही, 3 दिवस देत नाही, मग दुसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं देतो. मग अशा ठिकाणी काय होतं, अन्नग्रहणसुद्धा वरतून पोचत नाही. म्हणजे जर तुम्हाला जमिनीपासून वरती अन्न झाडाला पोचवायचं असेल तर पाणी हा एकमेव पर्याय असतो. म्हणजे पाण्यामार्फतच तुमचं जमिनीमार्फत जे अन्न जे असतं ते पाण्यामार्फतच वरती जातं. मग त्या ठिकाणी पाणी जर कमी असेल आणि जर तिथे पाणी शोषण्याला अडथळा येत असेल तर अशा ठिकाणी परत झाड काय करतं, पानातलं अन्न घेतं आणि झाडाला पुरवतं आणि झाड ते त्याचं काम करतं. मग ह्या 3 मेजर गोष्टी आहेत, अशा ठिकाणी आपल्याला पाळायचं आहे.